गोड वासाची किंमत. अकबर बादशहाच्या राज्यात ध्यानचंद नावाचा एक माणूस राहत होता. बाजारात त्याचे एक सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान होते. एके दिवशी दुपारी गोपू नावाचा एक गरीब माणूस त्याच्या दुकानाबाहेर येऊन बसला. तो स्वतःला म्हणाला, "वा, त्या मिठाईचा वास अगदी अद्भुत आहे." पण दुर्दैवानं त्याच्याकडे कोणतीही मिठाई विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यानं आपला डब्बा उघडला आणि आपलं साधं जेवण खाण्यास सुरू केलं. पण गोपूनं त्या तोंडात पाणी आणणाऱ्या मिठाईचा इतका आनंद लुटला की त्याचं कोरडं जेवणही त्याला स्वादिष्ट वाटू लागलं. त्याच्या मनात विचार आला, इथं बसल्यामुळं आज माझं जेवण खूप स्वादिष्ट वाटत होतं. तो रोजच त्या दुकानाबाहेर बसून गोड वासाचा आनंद लुटू लागला. लवकरच हा माणूस काय करतोय हे ध्यानचंदाच्या लक्षात आलं. रागात येऊन तो ओरडला, "पैसे न देता तू माझ्या मिठाईचा वास घेण्याची हिम्मत कशी करतोस? तू आत्ताच्या आत्ताच मला त्याचे पैसे दे." गोपूनं आश्चर्यचकित होऊन विचारलं, "काय? मी तुझ्या मिठाईचा वास घेतला म्हणून तुला माझ्याकडून त्याचे पैसे हवेत?" लुच्च्या ध्यानचंदनं उत्तर दिलं, "होय, मी मेहनत करून मिठाई बनवतो. तू कित्येक दिवसांपासून इथं बसून त्याचा आनंद लुटत आहेस. आता त्याची किंमत चुकव." गोपू म्हणाला, "पण माझ्याकडे पैसे नाहीत रे." "मग माझ्या बरोबर राज दरबारात ये," ध्यानचंद म्हणाला. आणि दोघे अकबर बादशाला भेटायला गेले. राज दरबारात अकबर आणि बिरबल दोघांनी या दोन्ही माणसांचा वादविवाद ऐकला. सगळ्यांना या विचित्र भांडणाची उत्सुकता वाटली. बिरबलानं पूर्ण लक्ष देऊन विचार केला आणि गोपूला म्हणाला, "अरे गोपू, ध्यानचंद अगदी खरं बोलतोय. मिठाई त्याची आहे म्हणून स्वादिष्ट वासाचा आनंद घेतल्याबद्दल तू त्याला पैसे द्यायला हवेत हं." त्यानं गोपूला एक नाणं दिलं आणि त्याला म्हणाला, "हे बघ, हे नाणं घे आणि ध्यानचंदाच्या नाकाखाली जाऊन ठेव. त्या नाण्याचा वास त्या मिठाईच्या वासासाठी अगदी पुरेशी किंमत आहे." बिरबलाचं उत्तर ऐकून राज दरबारात सगळेच अगदी जोरात हसू लागले. एवढी क्षुल्लक समस्या अकबराकडे आणल्याबद्दल ध्यानचंदाला लाज वाटू लागली आणि त्यानं क्षमा मागितली. बिरबलानी गोपूला ते नाणं दिलं आणि त्याला स्वतःसाठी मिठाई विकत घेण्यास सांगितलं. गोपू अगदी खुश होऊन तेथून निघून गेला.